गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या घरच्या गणपतीलाही आज विधिवत निरोप देण्यात आला। सर्व मंगेशकर कुटुंब यावेळी उपस्थित होतं। ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी। मंगेशकर कुटुंबियांचा गणपती आहे, विसर्जन होतं आहे। आपल्यासोबत उषाताई आहे। बघूयात नेमक्या काय भावना आहेत। खूप वेगळ्या भावना असतात। 10 दिवस बाप्पा, आपला लाडका बाप्पा घरी असतो। आजच्या दिवशी खूप वाईट वाटतं, पण 10 दिवस खूप आनंदात आणि छान मजेत जातात। आणि विसर्जन कोणालाही आवडत नाही, आम्हालाही आवडत नाही, पण परंपरा आहे आणि आज गेले 50-60 वर्ष आम्ही हे सगळं करत आलेलो आहोत। मंगेशकर कुटुंबियाचा गणपती खूप प्रसिद्ध आहे आणि खूप लोकांना माहित आहे। बरेच लोक जमतात बघायला, मजा येते। हे सगळे 10 दिवस पण ताई की खूप सगळे जवळची मंडळी एकत्र येतात, तुम्हालाही भेटायला होतं, तुम्हाला भेटायला मिळतं सगळ्यांना, तो पण खूप वेगळा सगळा माहोल असतो। खूप छान असतं। लोक कधी वर्षभर जे भेटत नाहीत ते वर्षात वर्ष भेटतात। या गणपतीला पुढच्या गणपतीला असे पण खूप लोक असतात, नातेवाईक असतात, काही बाहेर गावावरून येतात, तर एक मैत्रीचं वातावरण पण असतं आणि बरं वाटतं। काय मागताय बाप्पाकडे की बाबा बाप्पा महाराष्ट्राच्या जनतेसाठी विशेषतः तुमच्यातर्फे काय तुम्ही मागणं मागताय? महाराष्ट्राच्या जनतेसाठी तर मी चांगलं मागेनच चांगलं, पण हे पुऱ्या हिंदुस्थानचे दिवस चांगले येऊत, पाऊस पाणी व्यवस्थित हो, दुष्काळ न पडो, आतंकी हमले वगैरे थांबवत, लोकांना आनंद मिळो, सुख मिळो, ही माझी इच्छा। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट गोविंदचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।